माननीय मंत्री महोदय या ठिकाणी परेड निरीक्षण करत आहेत। महाराष्ट्राच्या संयुक्त लढ्यामध्ये 105 हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची घोषणा झाली आणि महाराष्ट्राचा एक ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक एक वैभव संपन्न असणारा वारसा राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतर देशाच्या प्रत्येक विधायक कार्यात आणि उपक्रमात महाराष्ट्रानं हिरिरीनं सहभाग घेतलेला आहे। महाराष्ट्राची ही भूमी खऱ्या अर्थानं साधू संतांची भूमी, ऋषी मुनींची भूमी, तशीच शूरवीरांची या भूमीला पराक्रमाची आणि त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभलेली आहे आणि अशा या परंपरेचे आपण पायीक आज या ठिकाणी मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करतोय। छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सर्वधर्म समभावाचं पालन केलं, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, रयतेचं राज्य स्थापन केलं आणि छत्रपती शिवरायापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील अनेक क्रांतीवीर, त्यामध्ये वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, स्वातंत्र्यवीर सावरकर, राजगुरू क्रांतिसिंह नाना पाटील यासारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांच्या विरोधात लढा उभारला, अतोनात कष्ट आणि यातना सहन केल्या आणि महाराष्ट्राच्या मातीतल्या या माणसांनी जीवाची पर्वा न करता एक महाराष्ट्राची वेगळी ओळख आपल्या कार्यातून आणि कर्तृत्वातून निर्माण केली आणि म्हणून आज आपण मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करतोय। माननीय मंत्री महोदय परेड निरीक्षण करून या ठिकाणी ध्वजस्तंभाकडे येत आहेत। महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेतला असता श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर यांनी जगाच्या पाठीवर असा देश आणि प्रदेश अनेक आहेत पण महाराष्ट्रासारखा प्रदेश नाही आणि एक विविधतेने नटलेला हा महाराष्ट्र, बहु असोत सुंदर संपन्न की प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश, हा तो महाराष्ट्र देश तुमच्या माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा आणि या महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं स्वाभिमान जागा केला तो कवितेच्या माध्यमातून युवा शिरवाडकरांनी आणि प्रत्येक व्यक्तिमत्वाला ठणकावून सांगितलं की माझ्या मराठी मातीचा लावा ललटा टिळा, हिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा आणि या शब्दांमध्ये प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तिमत्वाचा स्वाभिमान जागा करणारं हे गीत या ठिकाणी माननीय मंत्री महोदय परेड निरीक्षण करून या ठिकाणी ध्वजस्तंभापाशी महाराष्ट्र राज्याचा 65वा स्थापना दिनानिमित्त आज आपण एकत्र आलो आहोत। महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना मी प्रथम अभिवादन करतो। महाराष्ट्र दिनाच्या या कार्यक्रमात आपण सर्वजण उत्साहाने सहभागी झालात त्याबद्दल सर्व उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, नागरिक, पत्रकार, अधिकारी बंधू व भगिनींचं मी स्वागत करतो व आपणास महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। 1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन, याच दिवशी 1960 साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची
मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्र नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळत असतानाच देशाच्या विकासातही महाराष्ट्राने मोलाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्राच्या धार्मिक सुधारण्याचा व सामाजिक सुधारण्याचा इतिहास प्रेरणादायी आहे. महाराष्ट्र ही जशी संतांची भूमी आहे तशीच शूरवीरांची भूमी आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची व देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवरायाने रयतेचे राज्य स्थापन करून सर्व धर्म समभावाची शिकवण दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतिवीरांनी इंग्रजांविरुद्ध लढा उभारला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांच्यासारख्या संतांनी महाराष्ट्रात सामाजिक समतेचा विचार रुजवला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या समाज सुधारकांनी समाज प्रबोधनाचे आपले आयुष्य खर्ची घातले. त्यांनी केलेल्या कार्यामुळे महाराष्ट्राची पुरोगामी राज्याची ओळख बनली आहे. महाराष्ट्राने आत्तापर्यंत विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. देशाच्या सामाजिक जडणघडणीत आणि प्रगतीमध्ये महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. राज्याच्या विकासामध्ये आपल्या पूर्वजांनी दिलेले योगदान आणि वैभवशाली इतिहास जपत प्रगतीचे नवनवीन शिखरे सर करण्याचा निर्धार आपण महाराष्ट्र दिनी व कामगार दिनाच्या निमित्ताने करूया. उपस्थित आपणा सर्वांना आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पुन्हा एकदा महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद सर. यानंतर माननीय मंत्री महोदय परेड मार्गदर्शक लातूरकरांचं भूषण आणि खरं तर राष्ट्रपती पदक ज्यांना मिळालं असे माननीय सोमयजी मुंडे साहेब पोलीस अधीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली परेड कमांडर श्री अग्रवाल साहेब पोलीस सहाय्यक पोलीस अधीक्षक लातूर आणि सेकंड इन कमांडर श्री दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी परेड संचलन होत आहे. देशाच्या स्वातंत्र्याचं स्वप्न पाहत असताना द्विभाषिक राज्याचं एक शक्तिशाली राज्य व्हावं यासाठी लोकनेते, बुद्धिवादी लेखक आणि पत्रकार यांनी महाराष्ट्राचा भाषिक प्रदेश एकत्र केला आणि यामध्ये उल्लेखनीय एस.एम. जोशी, आचार्य प्रल्हाद केशव आत्रे, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक जणांनी या महाराष्ट्रासाठी एक लढा उभा केला आणि संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार केलं. मला वाटतं तो स्वप्न उराशी घेऊन प्रत्येक भारतीय, प्रत्येक महाराष्ट्रातला माणूस खऱ्या अर्थानं आजच्या दिवशी एक वेगळा उत्साह, वेगळा आनंद घेऊन या ठिकाणी उपस्थित आहे. परेड कमांडर एक नौजवान, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले है उसकी वो गुलसिता हमारा, ही नजर परेड कमांडर श्री अग्रवाल साहेब आणि सेकंड इन कमांडर दिलीप माने आणि प्लाटून क्रमांक 1 त्याचं नेतृत्व करतायत हा नौजवान पोलीस निरीक्षक संदीप कराड, MIDC पोलीस स्टेशन, आणि सुपर्णमरी श्रीकांत मोरे प्लाटून क्रमांक 2 त्याचं नेतृत्व करतायत पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे, विवेकानंद पोलीस स्टेशन, आणि सुपर्णमरीमध्ये पोलीस उपनिरीक्षक बाबू गित्ते,
सदरक्षणाय खल निग्रणाय, सदैव तुमच्या माझ्या रक्षणासाठी असणारे ही जवान. प्लाटून क्रमांक 3 चं नेतृत्व करतायत पोलीस उपनिरीक्षक भगवान मोरे, लातूर ग्रामीण. आणि सुपर नंबरीमध्ये आहेत पोलीस उपनिरीक्षक निखिल पवार, गांधी चौक. प्लाटून क्रमांक 4 पोलीस उपनिरीक्षक पंकज निळकंठे, शिवाजीनगर. आणि सदैव तुमच्या माझ्यासाठी समाजात एकोपा राहावा, समाजात सलोखा राहावा. आणि म्हणत प्लाटून क्रमांक 5 चं नेतृत्व करतायत महाराष्ट्र सपोनी पोलीस निरीक्षक दीपाली गित्ते, उपविभागीय पोलीस अधीक्षक लातूर ग्रामीण. खरं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आता स्त्रियांचं योगदान उल्लेखनीय आपल्याला पाहायला मिळत आहे. हे तमाम महिलांचं नेतृत्व करणारी ही तुकडी होती. यानंतर प्लाटून क्रमांक 6 त्याचं नेतृत्व करतायत पोलीस उपनिरीक्षक तानाजी पाटील, शिवाजीनगर. आपल्या सर्वांकडे पाहिलं की महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांची आणि खऱ्या अर्थानं शूरवीरांची एक मोहोळ असणारं, अशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाची त्यांनी स्तुती केलेली होती. प्लाटून क्रमांक 7 कंपनी नायक जी.डी. सूर्यवंशी, होमगार्ड या तुकडीचं नेतृत्व करतायत. प्लाटून क्रमांक 8 पलटण नायक याची क्षीरसागर, महिला होमगार्डचं नेतृत्व करतायत. एक सामाजिक दायित्वाची चळवळ आणि सदैव याची क्षीरसागर. क्रमांक 9 दाक्षिणी गिरवलकर. खरं तर हे उद्याच्या भारताचं नेतृत्व करणारी फळी आहे. आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की. मला एनसीसी प्रमुख गौरव शिंदे याचं नेतृत्व करतोय. राकट देशा कणकर देशा दगडांच्याही देशा अशा विविधतेने नेटलेल्या या महाराष्ट्रामध्ये बँड पथक प्रमुख पोलीस अधिकारी सुबल वामन सुरवसे या बँड पथकाचं नेतृत्व करतायत. श्वान पथक ज्या ठिकाणी माणसांचा शोध थांबतो त्या ठिकाणी प्राण्यांचा शोध चालू होतो. खरं तर या परेड संचलनाचे मार्गदर्शक माननीय सौम्यजी मुंडे सर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक माननीय अजय देवरे साहेब, परेड कमांडर श्री अग्रवाल साहेब, सेकंड इन कमांडर दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत देखणं संचलन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मोटर परिवहन 207 वज्र बॉम्ब शोधक नाशक पथक म्हणून लातूरमध्ये या वाहनांचा आपल्याला आठवण होते. हा लातूर पोलीस प्रशासनाचा चित्ररथ. मला वाटतं एक लातूर जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनामधली एक सतर्कता आणि एक महाराष्ट्राला एक अत्यंत प्रेरणादायी ठरणारे अनेक उपक्रम माननीय पोलीस अधीक्षक श्री सौम्यजी मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली होत असतात. आणि तीच माहिती सांगणारा चित्ररथ ही देवदूत खरं तर सर्वसामान्य